नमस्कार विद्यार्थी मित्रो, वेलकम बॅक वन्स अगेन. तर आठवीच्या संस्कृतच्या आपला पुढचा व्याकरणाचा भाग आता आपण घेत आहोत. तर आता आपण नपुसकलिंगी जे काही प्रश्नार्थक सर्वनाम आहे तर त्याच्याकडे आपण आता वळतोय. तर हा जो काही भाग आहे कहा, का, किम, तर यामधलं आपण कहा आणि का पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी हे सर्वनामं पाहिलेली आहेत. आता यामधला तिसरा किम म्हणजेच नपुसकलिंगी. तर हे 2.3 इथं नपुसकलिंगी ही सर्वनाम आहेत. एतद आणि तद म्हणजेच याच्याच प्रथम एकवचनाचं रूप जे आहे ते एतद आणि तद अशा प्रकारे होतात. दच्या ऐवजी त येतं. तर हे आणि ते आधीच्या प्रमाणच जवळ असेल तर वेगळा शब्द आणि लांब असेल तर वेगळा शब्द. जवळ असेल तर ए लागतं, आधी एशा किंवा एशा होतं, आता एतद आणि तद होतं. इथं ए जातं, हे आणि ते. जवळ असेल तर हे, लांब असेल तर ते, त्या अर्थी. तर हे पान नंबर 6 वर आहे आणि त्यानंतर भाषाभ्यास आहे तो पान नंबर 7 वर आहे. तर या ठिकाणी पान नंबर 6 2.3 आहे. तर त्याच्याकडे तुम्ही पहा, काही काही चित्र पण या ठिकाणी दिलेली आहेत. 2.2चा भाषाभ्यास आहे त्याच्या खालती. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण उजव्या बाजूचं बघूया, तत्च्या ठिकाणचं. तर इथे दिलं आहे की तत् कमलम. चित्र पण या ठिकाणी कमळाचे चित्र दिलेले आहे. तत् कमलम म्हणजे ते कमळ आहे. तत् विकसती, तर ते उमललं आहे. ते कमळ ते उमललं आहे. तर इथे दिलं आहे की किम विकसती, तर काय उमललं आहे. तर आधीच्या प्रमाणात इथे जे काही दोन आहेत तत् तत्, तर त्यापैकी एक कॅन्सल होणार. तर इथं पण मी हे दिलं की तत्, ते कॅन्सल झाल्यानंतर काय होतंय, 2च्या ऐवजी 1 तत् होतं. तत् कमलम विकसती. अशा प्रकारे 2 वाक्याचं 1 वाक्य होतं. फक्त कहा आणि काच्या ऐवजी जेव्हा नपुसकलिंगी शब्द असतो त्यावेळी किम वापरलं जातं. किम म्हणजे त्याचा अर्थ पण कोण हे हाच आहे, पण लिंग वेगळं असल्यामुळे त्याला हा वेगळा शब्द वापरला जातो. तर या 2 तत्च्या ऐवजी 1 तत् येते. तत् कमलम विकसती, ते कमळ विकसित किंवा उमललं आहे. तर अशा प्रकारे या 2 वाक्याचं 1 वाक्य झालं. हे लांब असेल तर तत्. आता इथं एतत् दिलेलं आहे. या ठिकाणी एतत् फलम एतत् पतती, हे फळ आहे आणि हे खाली एक फळ आणि हे पडते. तर यामध्ये विचारलेलं आहे की याप्रमाणे सगळं, जागा कमी असल्यामुळे थोडक्यात दिलं आहे. पान नंबर 6 वरती नीट हे दिलेलं आहे चित्रासहित. तर किम पद्धती, तर काय पडते, वर्तमान काळातला हा प्रश्न आहे. तर 2 एततच्या ठिकाणी 1 कॅन्सल होऊन एकच एतत होतं. तर इथे काय होतं, एतत फलम पतती म्हणजे हे फळ पडते. तर अशा प्रकारे होतं. एतत म्हणजे हे, तत् म्हणजे ते, धिस आणि दॅट. फक्त या ठिकाणी आधी पण आपण बघितलं पुल्लिंगी स्त्रीलिंगी प्रमाण. या ठिकाणी नपुसकलिंगी असेल तर या ठिकाणी 6च्या ठिकाणी किंवा हे सर्वनामाचं हे रूप या ठिकाणी येतं, तत् किंवा एतत्. एशा, एशा आणि एशाप्रमाणे. तर हे जे काय 2 पहिले याच्यानुसार इथं खाली कृती आहे ती पण आपल्याला बघायची की क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. तर हे नामं दिलेले त्याला हे क्रियापद आपल्याला जोडायचे. तर 4 चित्र आहेत. तर त्याचे क्रियापद कोणतं कार्य पाहून त्या ठिकाणी क्रियापद जोडायचं आहे आणि त्या ठिकाणी इथं पतती ती आहे, विकसती, त्याप्रमाणे ती जोडायचं आहे. म्हणजे या क्रियापदांचा पण आपल्याला सराव होईल. तर पहिला आहे व्यजनम म्हणजे पंखा. व्यजनम पंखा फिरतो, फिरणेला भ्रमती असं म्हटलेलं आहे किंवा म्हणतात. व्यजनम भ्रमती. मी फक्त इथं उत्तराचं क्रियापद लिहिलेलं आहे. इथं धावती वगैरे येणार नाही, भ्रमती येणार. अपत्यम म्हणजे बाळ, लहान मूल. अपत्यम तर हसतंय, तर अपत्यम हसती येणार दुसरं. म्हणून इथं क्रमांक दिलेला आहे अपत्यम हसती, फक्त क्रियापद दिलेलं आहे. पाणी वाहत आहे, तर जलम वहती पण आहे, खरं इथं प्रवाहित होत आहे म्हणून हा उपसर्ग पण लावू शकतो. जलम वहतीच्या ठिकाणी प्रवाहती असं पण होतं आहे. वहती पण बरोबर आहे, पण प्रवाहित होतं. आता रेलयानम चलती पण आपण म्हणू शकतो किंवा धावती पण आहे. रेल्वे चालली आहे किंवा धावती आहे, तो पण एक शब्द आहे. चलती किंवा
धावती पण या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तर हे 4 इथं जे काही क्रियापद आहेत ते जोडलेले आहेत. 2-2 ओळी 2-2 शब्दाचे अशा प्रकारे 4 वाक्य या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे. तर हा कृतीमधला जे काही विभाग आहे तो होमवर्कच्या याच्यामध्ये पूर्ण केलेला असला पाहिजे. ज्या त्यावेळी तारीखाने घालून हे वाक्य या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. ज्या ठिकाणी 2-2 पर्याय तर 2-2 वाक्य पण तुम्ही लिहू शकता किंवा लिहिलेली बरी सरावासाठी. तर यानंतर खाली क्रीडा दिलेला आहे. एक वेगळ्या प्रकारचा खेळ आहे. तर त्यामध्ये क्रीडामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी सगळ्याचा आता सराव आहे. याच्या आधी पण आपण जे काय बघितलं 2.1-2. तर जर पुल्लिंगी शब्द असेल यदि आणि तर्हि म्हणजे जर तर अशा प्रकारे याचा अर्थ आहे. जर पुल्लिंगी शब्द असेल तर काय करायचं, तर छात्रांनी हस्तम उपरी, तर यामध्ये छात्रांनी हस्तम उपरी कुर्वन्ति. तर पुल्लिंगी शब्द असेल तर हात वर करायचे, हस्तम किंवा एक हात वर करायचं. हस्तम म्हणजे एक हात आणि छात्रा अनेक वचन आहे त्यामुळे कुर्वन्ति झालेलं आहे. स्त्रीलिंगी शब्द आहे तर तरी तालिका वादनम. स्त्रीलिंगी शब्द असेल तर तालिका म्हणजे टाळी वाजवायचे. आणि नपुंसकलिंगी शब्द असेल तर ओम अशा प्रकारे ध्वनी करायचा. यदि नपुंसकलिंग शब्द तरी ओम इति ध्वनी, ओम असा शब्द ध्वनी करायचा. तर हे पण दिलं आहे. स्त्रीलिंगी तालिका आहे पण हा स्त्रीलिंगी आकारांती, माला, सीता आणि याप्रमाणे तालिका आहे आकारांती आहे. त्यामुळं शेवटी आ किंवा ई असेल तर स्त्रीलिंगी शब्द होतो. आपण आधी बघितलं. शेवटी शब्दाचा विसर्ग असेल तरी पण आपण बघितलं विसर्ग जर शेवटी असेल, रामहा परत श्यामहा असेल म्हणजे नावाच्या मागं विसर्ग असेल. इथं पण आपण बघितलं शुकहा, नृपहा, सिंह, तर त्यामध्ये विसर्ग असेल तर पुल्लिंगी शब्द. शेवटी आ किंवा ई असेल तर स्त्रीलिंगी शब्द, आकारांत किंवा इकारांत असेल तर. आणि शेवटी अनुस्वार असेल किंवा असेल तर नपुंसकलिंगी शब्द होतो. तर यामध्ये पण आपण त्या प्रकारचे शब्द बघितले. आणि खालती जे काही शब्द आहेत, अनेक शब्द आहेत, तर त्यामध्ये तिन्हीचा समावेश आहे. जसं फलम, यानम, वनम वगैरे असं आहे. तर त्या ठिकाणी नपुंसकलिंग येणार, त्यावेळी ओम असं म्हणायचं. ही कृती वर्गामध्ये फार चांगल्या प्रकारे घेता येते. कारण एक एक शब्द सांगितले तर बहुसंख्य मेजॉरिटी काय होते त्याच्याकडे पण लक्ष विद्यार्थ्यांचं आहे का नाही ते शिक्षक पाहतात. पण आता आपल्याला इथं त्या प्रकारे हे करायचं आहे. तर थोडे शब्द आपण घेऊया सुरुवातीचे. तर पहिला आहे तो म्हणजे अश्वहा. तर विसर्ग आल्यामुळं इथं पुल्लिंगी शब्द आहे तर हात वरती होणार, अश्वहा. वृद्धा आहे, आकारांत स्त्रीलिंगी, तर तालिका स्त्रीलिंगी आहे त्यामुळं. आता पुढचं पर्णम आहे त्यामुळं आल्यामुळं नपुंसकलिंगी आहे. तर ओममध्ये पण शेवटी आहे ओम, तर ओम हे करायचं आपल्याला. तर अशा प्रकारे तिन्हीचा सराव व्हायला पाहिजे. जर पुल्लिंगी शब्द असेल तर हात वर, स्त्रीलिंगी शब्द असेल तर तालिका आणि नपुंसकलिंगी शब्द असेल तर ओम. अशा प्रकारे याचा तुम्ही सराव करा किंवा तिथं पण वहीमध्ये पण 3 अशा प्रकारच्या कॅटेगरी करून त्याच्यासमोर काय काय लिहायचं आणि हे लिहू शकता. आणि त्या प्रकारचा ध्वनी या क्रमानं करू शकतो आपण. वृक्षः, एषः ही सर्वनामं पुल्लिंगी आहेत त्यामुळे तिथं काय होणार, हस्तम हात वरती होणार. स्त्रीलिंगी याला तालिका टाळी वाजवणार आणि गगनम वगैरे या ठिकाणी ओम हा ध्वनी येणार. तर अशा प्रकारे एक तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी अशा प्रकारे पण लिहू शकतो इथं. त्यानुसार त्या प्रकारची खूण करायची. इथं या होमवर्कमध्ये 3 गट करून त्या प्रकारे लिहायचं आहे आपल्याला. तर हा पुढचा भाषा अभ्यासचा जो काय अभ्यास आहे तो पण या प्रकारचाच आहे. इथे या प्रकारे ही क्रीडा तिन्ही याच्यासाठी होती. तर यानंतरचा जो काय भाषा अभ्यासचा पुढचा अभ्यास ते 2-3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की योग्य स्तंभेषु शब्दान लिखत. तर योग्य स्तंभेषु तर 6 आणि 5 11 शब्द आहेत. आणि शब्दान लिखत म्हणजे शब्दांना लिहा, द्वितीय आहे शब्द हा. आणि या ठिकाणी नंतर याचं शब्दान म्हणजे द्वितीय, शब्दांना लिहा. तर यामध्ये सर्वनामानुसार हे दिलेलं आहे 6, 6 आणि तत्. त्याप्रमाणे एषः जरी असेल, एषा आणि एतत् असं जरी दिलं तरी समजायला पाहिजे की हे 6 आहे ते पुल्लिंगीसाठी.
विसर्ग आला तर पुल्लिंग. आणि सा म्हणजे ती, सहा म्हणजे तो, ती आणि ते, अशा प्रकारे इथं अर्थ लिहिलेला आहे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तर अशा 3 विभागणी करायचे. म्हणजेच काय, सहा म्हणजेच कहा ऐकल्यासारखं, सा म्हणजे का, आणि हे म्हणजे किम म्हणजे तत् म्हणजे किम. 3 लिंगासाठी प्रश्नार्थक सर्वनाम आहेत आणि हे तत् सर्वनामांची रूप आहेत. तो, ती आणि ते. येतच असेल तर हा, ही आणि हे अशा प्रकारे होणार त्याचा अर्थ. पण आपल्याला काय कृती करायची आहे ते यामधून समजलं पाहिजे. चाचणी परीक्षेला पण अशा प्रकारे प्रश्न येतो, आलेले आहेत. तर अशा प्रकारे शब्द दिलेले असतात, त्यांचे वर्गीकरण त्यांचं करायचं आहे. 6 आणि 5 11 शब्द आहेत. जर बघितलं तर 3 तरी 9 होत आहे, पण 2 शब्द कधी कधी थोडंसं आपल्याला जादा दिले सरावासाठी. एका दुसरा इकडे इकडे झाला तरी पण कमीत कमी 9 तरी हे बरोबर यायला पाहिजे, असं चाचणीमध्ये असतं. किंवा 6, प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क असतो. तर त्यानुसार इथं याचं वर्गवारण करायचं आहे योग्य स्तंभामध्ये. मगाशी जसं बघितलं, विसर्ग असेल तर पुल्लिंगी शब्द, शेवटी विसर्ग असेल तर अकारांत किंवा इकारांत असेल. विशेष करून आता सुरुवातीला अकारांत आहे, सा किंवा एशा, रमा, गीता वगैरे याप्रमाणे. तर हे स्त्रीलिंगी. आणि शेवटी अनुस्वार असेल तत् किंवा याच्यामध्ये शेवटी अनुस्वार इथं जर बघितलं आपण, पत्रम आहे, दुग्धम आहे, गृहम आहे, विमानम. तर अनुस्वार असेल किंवा पाय मोडलं असेल, अलंत, तर यामध्ये अशा प्रकारे असेल, पत्रम, वनम. तर शेवटी असेल तर किंवा किम यासारखा, तर ते नपुंसकलिंगी. अशा प्रकारे यांचं वर्गवारण करायचं. तर इथं बघा, नीट जर बघितलं याच्यामध्ये, तर पहिलं चंद्र हा आहे, त्यानंतर अश्व हा आहे, वृद्ध आहे. हे 3 विसर्ग असलेले आहेत, ते पुल्लिंगीमध्ये येणार चंद्र. त्यानंतर आकारांत, लता, पादरक्षा, शाटिका, पेटिका. आकारांत जे शब्द आहेत ते स्त्रीलिंगीमध्ये येणार. आणि बाकी उरलेले जे अम्न आहेत, पत्रम, दुग्धम, विमानम आणि गृहम, हे 4 आहेत ते या ठिकाणी येणार, नपुंसकलिंग या ठिकाणी. हाच जो नियम आहे या ठिकाणी, इकडचा जो नियम आहे तोच आपण हा नियम या ठिकाणी लागू करणार आहोत. विसर्ग असेल तर पुल्लिंग, अकारांत असेल तर स्त्रीलिंग आणि असेल तर नपुंसकलिंग यामध्ये. आता पुढचा प्रश्न जो आहे, तर प्रश्न निर्माण करायचा आहे. प्रश्न निर्माण करूत यथा मृगः धावती. मृग असेल पुल्लिंगी असेल तर त्याला कहा धावती येतं, स्त्रीलिंगी असेल तर का धावती, का येणार त्याला स्त्रीलिंगी येणार. आणि नपुंसकलिंगीला किम. 5 पैकी मी 3 हे सोडवून देणार आहे, उरलेले 2 आहे ते तुम्हाला करायचे, शेवटचे 2. तर पहिला छात्र हा लिखती, क्रियापद आहे तसंच राहणार. तर इथं पहिल्या याच्यात काय येणार, छात्र लिखती, कहा लिखती, कहा. आणि इथं लिखती आहे तसंच कोण लिहितो ठिकाणी असेल प्रश्नचिन्ह येणार. तर या ठिकाणी पुढचं फलम पतती. आता फलम म्हणजे नपुंसकलिंगी आहे, तर इथं काय येणार, किम येणार. आता मी फक्त क्रियापद नाही लिहिली, किम पतती आणि इकडून प्रश्नचिन्ह. आता तिसरा आहे, त्यामध्ये बालिका गायती. बालिका म्हणजे काय, स्त्रीलिंगी, त्यामुळे हे का येणार या ठिकाणी, का हे करून प्रश्नचिन्ह. क्रियापद आहे तसंच पुढे ठेवायचं आहे, त्यामुळे इथं काय येणार, का गायती, कोण गातं, काय पडतं, तर त्याप्रमाणे. चौथा आहे मर्कट हा खादती. मर्कट हा आहे, आम्ही फक्त हिट देणार आहे. तर त्याच्या शेवटी काय आलं, विसर्ग आला आहे का अनुस्वार आला आहे का आकारांत आहे ते बघा. इथं पण मर्कटाला पण विसर्ग आहे, म्हणजे आहा आलेला आहे. आणि 5वं एषा पश्यती. नामाच्या ठिकाणी सर्वनाम आलंय, ही पाहते. तर त्यानुसार आकारांत आलंय तर काय येणार याप्रमाणे, तर ते तुम्ही या प्रकारे लिहायचं, कहा, का, किंवा याप्रमाणे. आणि या पाठात आपला जो काय उजळणी पण या प्रकारे या ठिकाणी होते. आणि सराव झाल्यानंतर डोक्यामध्ये जो काय विषय पक्का होतो, कुठल्या लिंगासाठी कोणतं प्रश्नार्थक सर्वनाम आहे, कुठलं सर्वनाम वापरायचं ते. तर हे 5च प्रश्न यानुसार बनवायचे आहेत. तर यामध्ये दोन्ही लिहायचं आहे, पहिला वाक्य पण लिहायचं आणि नंतर प्रश्न लिहायचा. प्रत्येक 2-2 ओळीमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा इथे छात्र लिखती वाक्य,
हा प्रश्न पण लिहायचा आहे, प्रश्नाचं वाक्य आणि उत्तर याचं दोन्ही लिहायचं प्रत्येक ठिकाणी. आता यामध्ये तिसरा शेवटचा प्रश्न असल्यामुळे तो थोडा आणि रोचक किंवा इंटरेस्टिंग केलेला आहे. यामध्ये तालिकातः शब्दान चित्वा कथाम पूरयत. तर यामध्ये एक परिच्छेद दिलेला आहे काही वाक्यांचा, त्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत आणि तालिका म्हणजे शब्दसंग्रह दिले, त्यामध्ये 8 शब्द आहेत आणि रिकाम्या जागा पण 8 आहेत. तर त्या योग्य ठिकाणी योग्य शब्द घालून आपल्याला कथा पूर्ण करायची आहे. ही जी काय छोटी कथा आहे, लघुकथा, कथा पूरयत, ही कशी कथा आहे तर लघुकथा आहे, छोटी कथा आहे. संस्कृतमध्ये तीच संक्षिप्त रूपाने केलेली आहे, तर ती पूर्ण करायची आपल्याला. तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा वाक्य नुसते हे करून शोधत बसण्यापेक्षा पहिल्यांदा कंसामध्ये जे काही तालिकातले शब्द आहेत 8 शब्द, तर ते नीट वाचायचे. कुठले कुठले शब्द आहेत त्यामध्ये क्रियापद आहे, भवती म्हणजे असणे, पश्यती पाहतो, पाहणे, क्षिपती म्हणजे टाकणे, खिन्ना दुःखी, काका पिबती, आगच्छती भ्रमती. काका म्हणजे कावळा, पिबती म्हणजे पितो, आगच्छती म्हणजे येतो, भ्रमती म्हणजे फिरतो. तर हे जे काय 8 आपण जे शब्द दिले ते बघून थोडाफार अर्थाचा अंदाज केला. त्यानंतर जेव्हा आपण वाक्य वाचतोय आणि रिकाम्या जागा पाहतो त्यावेळेस मग आपल्याला संदर्भ कळतो की कोणत्या ठिकाणी कोणतं वाक्य, कोणता शब्द असला पाहिजे. तर मग पहिला बघा, एका हा डॅश डॅश अतीव तृषार्थ हा. तर एका हा आलाय त्यामुळं इथं काक हा येणार, पुल्लिंगी आहे. एका हा काका हा. एक कावळा अतिशय तृषार्थ म्हणजे तहानलेला आहे, त्याला तहान लागते. हे सगळं वर्तमान काळामध्ये आहे. सहा अत्र तत्र, तो इकडे तिकडे काय करतो, पश्यती. सहा अत्र तत्र पश्य, माफ करा, सहा अत्र तत्र पश्यतीने भ्रमती आहे शेवटचं. सहा अत्र तत्र इकडे तिकडे फिरतो, पाण्याच्या शोधामध्ये फिरतो. एक कावळा अतिशय तहानलेला आहे, तो इकडे तिकडे फिरतो पाण्याच्या शोधामध्ये. मी थोडा अर्थ विस्तारित करून सांगतोय. आता तिसऱ्या याच्यामध्ये काही वाक्यामध्ये रिकाम्या जागा नाही आहेत, तरी पण ते अर्थासाठी महत्त्वाचे. किंतु जलम नास्ती म्हणजे काय, इकडे तिकडे फिरतो पण त्याला, परंतु पाणी कुठंच नसतं, पाणी मिळत नाही त्याला. सहा वने एकम घटम, तो वनामध्ये एक जो काय घागर आहे तर तो पाहतो. इथं चित्रामध्ये दिलं सहा वने एकम घटम, तर इथं पश्यती येते. सहा वनम एकम घटम पश्यती, इथं सगळीकडं या अंडरलाईन हे करायचे, रिकाम्या जागा आपण भरतोय. तर तो वनामध्ये, जंगलामध्ये एक घागर पाहतो. त्यानंतर काय होतं, इथं काय काय शब्द तुम्हाला भरून लिहायचे आहेत. आता चौथं, किंतु घटे जलम अल्पम, पण खालती बघितल्यानंतर त्या घागरीमध्ये, घटामध्ये पाणी अतिशय थोडं असतं, अतिशय कमी खालती गेलेलं असतं. तर तिथं रिकामी जागा नाही, पण पाणी कमी असल्यामुळं तो काय होतो, आधीच दमलेला आहे, तहानलेला आहे. तर सहा डॅश डॅश भवती, सहा तो काय होतो, दुःखी होतो. तर त्यासाठी कुठला शब्द बघा, इथं तुम्हाला ते लिहायचं आहे. इथं सहा खिन्ना भवती. सहा घटस्य समीपे पाषाणखंडान पश्यती, इथं पण दिलं आहे. त्या घागरीच्या बाजूला पाषाणखंडान म्हणजे दगड, छोटे छोटे दगडाचे तुकडे पाहतो. आणि ते काय करतो नंतर, पाचवा आहे, सहा एकम पाषाणखंडम घटे, एक पाषाणखंड, एक दगडाचा तुकडा त्या घागरीमध्ये क्षिपती म्हणजे टाकतो, क्षेपणास्त्र म्हणजे टाकतो. घटे क्षिपती. तेन जलम उपरी, तेन जलम त्यामुळे पाणी वरती काय होतं, गच्छती म्हणजे जाणे आणि आगच्छती म्हणजे येते. तेन जलम उपरी आगच्छती, इथं हे तुम्हाला लिहायचं आहे, उपरी आगच्छती. आता शेवटच्या वाक्यात च न 2 वाक्य, च म्हणजे आणि न 2 वाक्ये जोडलेली आहेत. तर काका हा जलम, इथं सोपं आहे. काका जलम काय करतो, पाणी वरती आल्यानंतर ते पितो, पिबती. संतुष्ट हा च, ते पाणी पिऊन संतुष्ट होतो, भवती. हे शेवटचं दिलं इथं, पिबती आणि भवती हे तुम्हाला लिहायचं पूर्ण.
आगच्छति हे जे ते मी थोडक्यात देणार आहे दिलेलं आहे. संतुष्टः भवति, पिबति संतुष्टः भवति. तर अशा प्रकारे अर्थपूर्ण हे करून ही कथा आपण पूर्ण केलेली आहे. तर हे जे काही प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 1, 2, 3 याची आपण काय कायची उत्तरं, बहुतांश प्रश्नांची उपप्रश्नांची उत्तरं बघितली. काही तुम्हाला सरावासाठी सोडवायला सांगितले, तर ती योग्य प्रकारे पूर्ण करायचे आहेत. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन या ठिकाणी करायचे आहे आणि आपल्या वहीमध्ये नीट लिहायचं आहे. तर याच्या पुढचा जो भाग आहे पठत बोधत, तर हा भाग आपण नंतर घेणार आहे. यामध्ये आधीचा पण तो तसाच होता, शीर्षक हेच होतं पठत बोधत, कहा समय हा किंवा याच्यामध्ये म्हणजे वाचा आणि समजून घ्या. तर यामध्ये ही वेगवेगळे जे काय शब्द आहेत त्याचे अर्थ आहेत, दिशादर्शक किंवा अशा प्रकारे अत्र, तत्र आणि कुत्र. तर हे पण आपण नंतर पाहणार आहोत. तर ते पण तुम्ही वाटलं तर पठत बोधत हा भाग आपण पुढच्या याच्यामध्ये हे घेऊया. अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कोठे, अशा प्रकारे सर्वत्र, अन्यत्र वगैरे. तर ती वाक्य आपण बघूया पुढच्या वेळी. आणि त्याच्या आधी महत्त्वाचं आहे ते म्हणजे हा जो काय होमवर्क आहे इकडचा पण प्रश्न पूर्ण करणं आणि या ठिकाणी पण कृती आणि क्रीडा हे पूर्ण करणं. जर तसं केलं तर मग आपला हा पूर्ण भाग होतोय. कहा 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 का किम हा शेवटचा राहील तो पण. आणि जो काय भाषाभ्यास आणि आहे ते तिन्ही याच्यावर एकत्र दिले सगळ्याची उजळणीसाठी. तर आपल्या वहीच्या पुढच्या पानावर हा भाग कंप्लीट करा, पूर्ण करा, जेणेकरून आपण पुढच्या भागाकडे जाऊ शकतो पठत बोधतकडे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे पठत बोधत झाल्यानंतर तिसरा आहे के कुर्वंती, अनेक वचन आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा. तो पण भाग आपण पाहूया, तिन्ही लिंगामधलं अनेक वचन. तर योग्य वेळी हा होमवर्क पूर्ण करून तयार राहा म्हणजे पुढचा भाग घ्यायला सोपा पडेल. तर थँक्यू वन्स अगेन, धन्यवाद.